तुमच्या माग काय काय प्लॅन चालले होते? अहो वामन दादांनी आणि अहिल्याताईंनी पोरग दत्तक घ्यायचं ठरवलंय. म्हणजे आपला पोरगा किल्लेदारांचा वारस होऊ नये ना म्हणून. मायला अहिल्याच्या असं प्लॅनिंग आहे वे. मी बी परशुराम किल्लेदार आहे. कुठल्या बी परिस्थितीत किल्लेदार खानदानाचा राजा एकतर मी तरी होईन, नाहीतर माझा पोरगा. कसं वाटतंय आता? मला नरसिंहाशी बोलायचंय. आज पुन्हा एकदा तीच गोष्ट सिद्ध झाली. दादा कसाही वागू दे, कितीही चुका करू दे, तुझं त्याच्यावरचं प्रेम काही कमी होणार नाही. मी प्रेम सारखंच करते, तुझ्यावरही आणि त्याच्यावरही. तुम्हा दोघांमध्ये मी कधीच फरक केलेला नाही. कोण हवंय तुम्हाला? पांडू, याला काय हवंय ते बघ. मला तुझ्याशीच बोलायचंय. तुलाच भेटायला आलोय. आत्यासाठी आलोय. का? काय झालं तिला? तिचा भाचा तिची काळजी घ्यायला असमर्थ ठरला की काय? मुळीच नाही. आत्याला अटॅक आलाय. शुद्धीवर आल्यापासून सारखं तुझं नाव घेते. तिला तुला भेटायचंय तर माझ्या बरोबर हॉस्पिटलमध्ये तिला भेटायला येशील का असं विचारायला आलोय. मला माफ करा ते बाई. तुझ्या या अवस्थेला मीच जबाबदार आहे. मी परत कधीही असं वागणार नाही. तुझ्याशी असं वागून मी स्वतःलाच त्रास करून घेतोय हे लक्षात आलंय माझ्या. माहिती होतं मला. त्याचाच तर मला त्रास झाला. ते बाई, मी तुला सोडून आता कुठेही जाणार नाही. मी कोण आहे याच्याशी मला काही घेणं देणं नाही. पण एवढं नक्की की मी तुझा मुलगा आहे. अरे अरे आपलं नातं नाव आडनावाच्या पलीकडे आहे रे. मी तुला फक्त जन्म दिला नाहीये बघ, बाकी सगळं सगळं आईसारखं केलेलं आहे मी तुझं. त्यापेक्षा खूप खूप जास्त काही केलंयस आमच्यासाठी आतेबाई. मला एकच कळलंय, ना ती खरी असोत किंवा खोटी, ती अशी एका फटक्यात नाही तुटत. नातं तसंच राहील, पण त्यासाठी आम्ही घरीच यायला हवं असं काही नाही. मला त्याची गरज वाटत नाही. पण मला वाटते वामन, माझ्या जडणघडणीमध्ये तुम्हा सगळ्यांचा खूप मोठा वाटा आहे. भाऊजी, मोठ्या मनाने तुम्ही जे काही सांगाल ते आम्हाला मान्य आहे. मी काय बोलतोय ते तुला पटतंय का वामन? हे तू माझा कान धरून सांगितलं असतंस तरी मला चाललं असतं, पण हे घरी यायचं नको. भाऊजी, तुम्ही काळजी नका करू. मी समजावीन यांना.